चरण सेवा खंडित। देवानं सांगितलं काय पडलं माझ्या पायात, तर देहूतल्या मालकांचा एक पुरावा आहे। तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे। सर्व हा शब्द संख्यावाचक नाही। मुठभर, ट्रॅक्टर भर, ट्रक भर, वाडा भर, परिसर भर, प्रांत भर असं नाही। सर्व जेवढी पोषक सात्विक सुख येतं तेवढी सुख त्याच्या पायावर आहे। तुकोबर आहे म्हणतात, म्हणून नामदेवराय म्हणले मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे, दुसरं काहीच नाही। असं काय असेल त्या पायात? राजा रावणाला मारून प्रभू रामचंद्र घरी आले। पायातली ताकद किती मोठी होती, पायापाशी बसलं पाहिजे माणसं। पण कोणाच्या माहिती आहे का? भांगाऱ्याच्या नाही। तुम्हाला एक मुद्दा माहित असेल, ज्याच्या गळ्यात 2 माळी आहेत त्याच्या जेवारीत उंदर निघले होते मारी, त्याच्या गव्हात उंदर निघले की ते गोळ्या टाकून मारी, त्याच्या कुठल्याही पिकात उंदर निघले की ते गोळ्या टाकून मारी। अण्णा पण उंदीर गणपतीच्या पायाजवळ गेला की मोदक खातो। एरवी उंदीर इकडे तिकडे भटकाला की माणसं त्याला पिंजऱ्यात धरते। आता तर मेडिकलवर प्याड भेटायला, त्याच्यावर 2-3 शेंगदाणे ठेवले की ते घरात ठेवायचा उंदीर शेंगदाण्याच्या लालचीनं तिथं जातो। लालचीनं तो उंदीर त्याच्यावर जातो, त्याची पाय लागते, गंजा पिळे घेतो, पण त्याला काही निघता येत नाही। सकाळी ज्याच्या घरात ते उचलून फेकून देत किंवा मारित असेल काय इतरत्र भटकला, पण तोच उंदीर जर ह्या गणपती बाप्पाच्या पुढे चेतन दिसला की लगेच त्याला मोदक टेकते। पायात ताकद आहे ना, कोणाच्या पायापाशी गेलाय ते उंदीर? म्हणून 2-2 पायाच्या उंदरांनी सुद्धा चांगल्या लोकांच्या पायाजवळ गेलं पाहिजे, की ज्यांचे पाय आतापर्यंत कुठेही फिरले नाही, कुठेही भरले नाही, जे पाय जाऊनही त्या ठिकाणी गेले नाही, अशा ठिकाणी ज्यांचे पाय पवित्र आहेत अशा लोकांच्या पायाजवळ गेलं की माणसाचं कल्याण होतं। नामदेवरायनं त्या मालकाचे पाय धरले की तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी गंगेत नेऊन पेटवायचंय, हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात। आणि अशा विश्वाच्या मालकाच्या पायाची सेवा मागितली। देवाने विचारलं कारण काय? राजा रावणाला मारून भगवान प्रभू रामचंद्र परत आले, राज्य व्यवस्था बदलली। 14 वर्ष 27 दिवस बाहेर होते, तोपर्यंत त्यांच्या सिंहासनावर छत्र धरलं शत्रुघ्नानं। बऱ्यापैकी रुष्ट झालेला दरबार होता। महर्षी वशिष्ठांच्या मदतीनं, ऋषी मुनी योगी जपी जपी अनुरागी या लोकांच्या मदतीनं सर्व खुर्च्या काढून टाकल्या। भगवंताचं सिंहासन कुठे असावं, लक्ष्मणजी कुठे बसावे, भरत शत्रुघ्न कुठे बसावे, सीताई साहेब कुठे बसावा, पायाची ताकद सांगा। नामदेवराय पायाची सेवा मागतात। मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता, भाट। भाट म्हणजे स्तुती करणारा। राजाच्या दरबारात एक भाट असतो, राजाधिराज महाराज पधारे। अमके अमके राजे आले बरं का, काय त्या राजांचं वैभव सांगायचं तुम्हाला, ते प्रत्येक सप्त्यात हजेरी लावतात बरं का। काय त्या राजांचं सांगायचं, ते राजे कोणी जर वारले तर त्याच्या अंतिम प्रत्याला खांदा सुद्धा देतात बरं का, लग्न कार्यात सुद्धा फिरतात बरं का, कुठं जर कंदुरी असली तर लिंबन कांदे घेऊन पण जातात बरं का। भाटाचं काम आहे, त्याचं काय स्तुती करायची, त्याला काय गरज नाही। राजाने चांगलं काम करू की वाईट काम करू, भाटाचं एकच काम, त्यानं फक्त त्याची स्तुती करायची, त्याचं नाव भाट। आणि तो भाट त्याला सुद्धा सिंहासन आणलं। रात्रीच्या 2 वाजता माझा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक धावत आले, सगळं काम आटोपून व्याप आटोपला घरी आले। काय म्हणत देवाचे आलं देव जाणे। देवानं सांगितलं, सीते तू एकदा दरबार बघायला येतेस का? आई साहेबांना सांगितलं, प्रभू तुम्ही केला, आता तुम्ही काय विश्वाचे मालक आहात, तुम्ही जी व्यवस्था केली ती काय चुकीची असेल काय हरकत नाही, मला ती मी काय त्याच्यात चूक काढणार, पण माझी इच्छा आहे सीते आपण दोघे एकांतात आपण तो दरबार बघायला जाऊ। रात्रीच्या प्रसंगाला सीताई साहेब दरबारात गेल्या। ही कोणाची पुढची, ती कोणाची पुढची, ती कोणाची पुढची, प्रभू रामचंद्र सांगत होते अण्णा।
मग सीताई साहेबांनी विचारलं, मालक एक विचारू, तुमचा मोरड्याला संसार ज्यानं जाग्यावर आणला त्याचं नाव मारुती आहे. मालक मी 6 महिने 26 दिवस अशोक वाटिकेत रडत होते. माझ्या अंतःकरणातलं दुःख मोकळं करायचं काम मला सुखावर आरूढ केलं. असा एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे अंजनी पुत्र हनुमंत. आपल्या दरबारात त्याला जागा नाही का? रात्रीच्या वेळेला सीतेच्या मुखारविंदातून पडलेला शब्द ऐकल्याबरोबर ब्रह्मांडाचा माझा रडत होता. काय करत नाही सीते, आपण आसन कसलं करणार? आसन परवाला राज्याभिषेक तुमचा. आजची रात्र गेली, उद्याचा दिवस आहे, परवाला सकाळी जयघोष चालू आहे. ब्राह्मण मंडळी येतील, हवन करतील, रुचा गातील. आणि कधी आसन तयार करणार? सांगितलं मुहूर्त काढणारे महर्षी वशिष्ठ आपल्या घरचे आहे. ते अजून पुढचा मुहूर्त काढून देतील. पक्षायतनो भेदिजया. पक्षायतन म्हणजे राजकारण नाही, पक्षायतन म्हणजे 15 दिवस. पुन्हा 15 दिवसाच्या पुढचं मुहूर्त काढलं आणि मग 15 दिवस वेळ भेटला मारुती रायाला कुठं बसवायचं. मध्यभागी सिंहासन केलं, सोन्याची तपकडी केली, त्याच्यावर राजहंसाच्या पंखाची गादी लावली. पंख हे ठराविक ठिकाणी पवित्र असतात. काही पक्ष्यांचे पंख आपलेशी केले. मोरानं जर विचार केला तर त्रेतायुगात मोराने एक चुकीचं काम केलं म्हणून लक्ष्मणजीचा शाप पडला. मोराचं इंद्रिय पतन झालं, पण त्याच्या पंखात त्याचा अपमान होऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात त्याचे पंख माथ्यावर घेतले. महर्षी व्यासांनी त्याच्या पंखांनी 3 पुराण लिहिले, त्याला तिथे मान्य केलं. राजहंसाची पंख ही अधिकारी लोकांना बसण्यासाठी गोड असतात, कारण राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडत असतात. जोपर्यंत कामासक्त आहे तोपर्यंत त्याचे पंख पडत नसतात, काम संपल्याच्या नंतर त्याचे पंख पडत असतात. पुराणामध्ये 2 श्लोक आले. घरी गेल्यावर तुम्हाला मोठाले मोबाईल येतो, तुम्ही असं हिचकी जा त्याच्यावर, तुम्हाला ते 2 श्लोक सापडतील. किंवा ज्याला चांगला अभ्यास त्याला विचारा. त्याला राजहंस म्हणतात. राजहंस हा 9 गोष्टींना प्रिय आहे. त्याच्यापैकी दुसरी एक गोष्ट, राजहंसाचा चारा गोड आहे. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ता फळे. राजहंस मुक्ता फळ खातो, गारगुंडी खात नाही. हे कबूतर वगैरे काही खात. राजहंस फक्त मुक्ता फळ खाणार. इतकी त्याच्या मुखात सुद्धा ताकद आहे. त्याच्या पंखाची गादी केली, सोन्याची तपकडी लावली, त्याला पाय लावले हस्तिदंताचे, हत्तीच्या दाताचे पाय लावले. हा नाविन्यपूर्ण सिंहासन मारुती रायाला केलं. राज्याभिषेकाचा दिवस नेमला. त्या दिवशी मारुती रायाचं उद्यान अयोध्येत झालं. सगळ्यांनी स्वागत केलं. काय मारुती राय अधिकारी होते, त्यांना ओवाळण्यासाठी जगाची मालकीण आली. विश्वाची मालकीण ओवाळायला, विश्वाची मालकीण. आणि ब्रह्मांडाचा मालक एक हात धरायला आणि पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे तो एक हात धरतो. आपण कोणालाही मोठं म्हणतो, कोणालाही मोठं म्हणतो. नाही, त्यांना 300 क्विंटल कापूस झालाय आणि मग काय मोठं म्हणतो. सप्त्यात पटी दिली त्यांनी, आणि त्याला काय मोठं म्हणायचं. मोठं कोणाला म्हणायचं असतं माहितीये का? जो आपल्याला मोठं करतो त्याला मोठं म्हणायचं. कोणालाही मोठं करायचं. झाडाखाली ऊस लावा, 4 कांड्याच्या वरी कांडे येत नाहीत. झाडाखालच्या ऊसाला, झाडाखालचं सोयाबीन कमराला जाते पण शेंगत लागत नाही. झाडाखालचा कापूस डोक्याला जातो पण बोंडत लागत नाही. झाडाखालचं कोणतंही पीक वाढतं पण त्याला बीज येत नाही. मोठाली झाड बारकाल्या झाडाला मोठंच होऊ देत नाही. मग जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही त्याला मोठं तरी कशाला म्हणायचं? आपण त्याला मोठं म्हणणं म्हणजे नालायकपणाचा कळस. कशाला मोठं म्हणायचं? मोठं त्यांना म्हणायचं ज्यांच्यामुळे आपण जगात फिरतो. ती संत मोठे आहेत आणि त्यांनी आपल्याला मोठं केलं. विठ्ठला विठ्ठला. एखाद्या माणसाने विचार केला आमच्याला मोठं करायचं आणि देवानं ठरवलं याला जर नाही मोठं करायचं तर काय चालतंय? एक जणांना मला 2 कोटी रुपये दिले येरी म्हणायला. मला पूर्ण उरलेली इतके आहेत.
भरपूर आहेत माझ्याकडे, काय चिंता नाही, पैशाची अडचण नाही. पाईप असं बारीक 2 कोटी रुपये दिले आणि जाताना ढालेगावला अटॅक आला आणि गिरगावकर मेला. येरी म्हणायलो आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती. तुमचे बटन लोखंडाचे आहेत का, तुमचे दबायचे नाही का? मी येरी म्हणायलो 2 कोटी रुपये दिले ढालेगावला गिरगावकर जर मेला तर ते 2 कोटी फुकून घ्यायचे का? पचू द्यायचे का न पचू द्यायचे? मोठं किती करायचं आणि बारीक किती करायचं वरच्यानं ठरविलेले, खालच्यानं इचकायचं नाही. विठाला विठाला त्याला मोठं म्हणायचं, त्याला मोठं म्हणायचं, कोणाला सुद्धा मोठं म्हणायचं मूर्खपणाचा असो. तो ब्रह्मांडाचा मालक एका दंडाला धरतो, शेषशाही लखनजी एका दंडाला धरतात आणि मारुती रायला त्या सिंहासनापाशी आणलं. हनुमंत बसा, माग सगळे मारुती राय चरण सेवा खंडित. सीताई साहेबाच्या डोळ्यातून पाणी आला. अरे हनुमंता, अरे मालकाच्या विरोधात गेले मी. एवढा मोठा राज्यात एवढा दरबार तयार केला आणि मी मालकांची चूक काढली रे. आतापर्यंत मी कधी विरोधात बोलत नव्हते, पण तुझ्या करता बोलले आणि माझ्यामुळे हे सिंहासन झालं. तुला याच्यावर बसावं लागतंय. कोणाला म्हणायचं संन्यासी, कोणाला म्हणायचं ब्रह्मचारी? गथुडे बांधतो त्याला. ज्यानं वासनेला इस्तू लावला त्यानं भोगाला इस्तू लावला पाहिजे. ज्यानं कामाला इस्तू लावला त्यानं भोगाला इस्तू लावला पाहिजे. मारुती राय म्हणले सीताई साहेबाला, आई साहेब, ज्यानं वासना जाळून टाकली त्याला पलंग काय करायचा, त्याला गादी काय करायची? मी भोग सुद्धा पेटून दिले, मला नकोय आई साहेब. आई साहेब रडू लागल्या. हनुमंता, माझी इच्छा आहे आमच्या दरबारात तू असल्याशिवाय आमच्या दरबाराला यश नाही. मी बसतो नाही साहेब, पण मला मनाला वाटेल मी तिथं बसणार. दरबाराची चटई आणली. 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी. वारकऱ्यामध्ये सुद्धा 1 नंबरचा संन्यासी. गिरगावकर सांगतो म्हणून ऐकायचं नाही. सुभाष येऊनी जन्मला मोरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? हे पैठणच्या मालकांनी सांगितलं, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. मारुतीराय सारखा श्रेष्ठ. आळंदीतल्या मालकांनी दखल घेतली. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू. देहूतल्या मालकांना तर रस्ताच विचारला. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. असा निष्ठावंत संन्यासी. दरबाराची चटई आणली. प्रभू रामचंद्र पंचायतन होतं आणि भगवंताच्या पायापाशी दरबाराची चटई टाकली. दर्भ म्हणजे पितराच्या दिवशी आणते ते गवत. हे जर नाही कळालं तर पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा मळते ते मूळ, याला दर्भ म्हणत असते. फार अडचणीत जायचं काम नाही. ह्या दरबाराची चटई केली. त्याच्यावर मारुतीरायनं डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडले आणि प्रभू रामचंद्राच्या समोर बसले. जिथं राम प्रभूचं मंदिर आहे तिथं मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पायापाशीच आहे आणि शिवाय मारुतीरायाचा डावा गुडघा टेकलेला आहे. एक जण म्हणला आमच्या गावात राम मंदिर आहे, मारुतीरायाचा उजवा गुडघा टेकलेला आहे. मी म्हणलं मूर्ती घडीणार पिणार असं, त्याला ज्ञान नसलं मूर्ती कशी घडवा, किंवा त्याला नसू द्या ज्ञान पण विकत घेणाऱ्याला ताकद असं. मारुतीरायाची मूर्ती जर आदा कदा आपल्या इथे कमी अधिक कधी कधी शब्द वापरून येतो, पण जर भंगली असेल काहीतरी निसर्गाचा काही होत असतो काही पाषाणामध्ये, तर मूर्ती जर बदलायची असेल तर पर्वत कोणी हातावर असावा याचं सुद्धा शास्त्र आहे. त्यानं केली म्हणजे आपण आणायचं नाही. शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय, वेद सांगतंय, त्यानुसार आपण करायचं. मारुतीरायनं डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडून पायापाशी बसल्याची ताकद नामदेवराय देवाला सांगत होते. देवा मग मला सांगा, भारतात किती गाव आहेत देवा? देवानं सांगितलं खूप गाव आहे. मग प्रत्येक गावात तुमचं मंदिर आहे का? भगवंतानं सांगितलं नाही.
भारतात जेवढी गाव आहेत तेवढ्या गावात रामाचं मंदिर नाही, पांडुरंगाचं मंदिर नाही, शिवजीचं मंदिर नाही, गणपतीचं मंदिर नाही, पण प्रत्येक गावात मारुतीरायाचे मंदिर आहे. काही कुठं कुठं काही अडचण असेल तो भाग प्रांतभेद असतो, तितक्या पुरतं उचकण्याकरता घ्यायचं नाही. ते क्वचित कुठेतरी दळणात खडा निघतो, असं एखादं काही कारण असेल तिथं कशा करता नाही काय नाही, ते तिथला भेद असेल तो तिथं जाऊन तपासायचा. पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. तो विटेवरच्या मालकाला नामदेवराय विचारतात, देवा विश्वाचे मालक असताना तुम्ही तुमचे मंदिर सर्वत्र करायला सांगितली नाही, भगवान शिवजीनं सगळ्यांना मंदिर करायला सांगितली नाही, पण तुम्ही दोघांनी मिळून मारुतीरायाचे मंदिर गावगाव करा असं का सांगितलं? तर विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि नामदेवरायला सांगितलं, तो माझ्या पायाजवळ बसतो, तो माझ्या पायाजवळ बसतो. मग तुमच्या पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला जगभर पूज्य केलं, इतके तुमचे पाय पवित्र आहेत, याच्या करता मला पहिलं कडवं द्या. हे जी देवा पै मागत, 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 हे जी देवा पै मागत. चरण से अखंडे चरण से अखंडे वास जावा पंडिता, वास जावा पंडिता, अखंडे ही भगवंताच्या पायाची ताकद आहे देवा, ही शक्ती तुमच्या पायाची. किती मोठे केले मारुतीराय तुमच्या पायानं, मग मलाही दुसरं नको. चरण सेवा अखंडित. तुम्ही कितीतरी उदाहरण, कितीतरी उदाहरण. अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी, अवडंबरीला आपल्याकडे प्रचलित नाव वेगळं आहे, ते तपासा तुम्ही काय म्हणते. त्या स्त्रीची कन्या एवढी